त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 17 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मोफत शासकीय योजना कार्यशाळा व लाभार्थी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलाय। खासदार राजभाऊ वाजे, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, नगरसेविका पल्लवी शिरसाट आणि नगरसेवक रंगनाथ जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्याच ठिकाणी लाभ मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड, आभा हेल्थ कार्ड, एसटी महामंडळाचे NCMC स्मार्ट कार्ड, बाल संगोपन योजना, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आदी अनेक योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मार्गदर्शन करण्यात आलं। विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतलाय, तर ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे। एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचं कौतुक केलंय। यावेळी नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, भास्कर खोसकर, इंजिनियर प्रवीण शिरसाट, ललिता कोरडे, अंकिता लोखंडे, कैलास चौथे, नितीन रामाने, कल्पेश कदम, नामदेव कोरडे, सनी उगले, भूषण आडसरे, छोटू पवार, अंबादास बदादे, भास्कर खोडे, वामन बदादे, दत्तू माढे, बाळासाहेब तळपाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विकास अधिकारी कार्यालय, चाइल्ड हेल्पलाइन, पिपला फाउंडेशन तसेच ST महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयुष्मान भारत कार्ड, आभा योजना, ST महामंडळ स्मार्ट कार्ड व बाल संगोपन योजना यांचे विशेष शिबिर आज 17 जुलै 2026 रोजी त्र्यंबक येथे आम्ही आयोजित केले होते। ज्या महिलांना प्रशासकीय कार्यालयात जाऊन एवढा वेळ देणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी खास करून आम्ही हे शिबिर आयोजित केलेले होते। आज भरपूर प्रमाणात किंवा भरपूर उपस्थिती दर्शवून महिलांनी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।